एका ताटामध्ये सगळे विरुद्ध पदार्थ असतात, बरोबर आहे ना. एक लोणचं, असं तेल बाहेर पडतं त्याच्यात लाल जर्द, मग ते शेजारी चटणी, बरोबर आहे ना. हां, मग आमटी, बरोबर आहे ना. मग भाजी, मग काही न घातलेला भात, फक्त मीठ, मग वरण. एकमेकाच्या विरुद्ध सगळे, पण सगळे मिळून जेवण. खरं आहे ना, सगळे मिळून जेवण. जरा वरण भात, जरा त्याच्यात मिरचीचं लोणचं कालवलं, जरा भाजी कालवली, आणि शेवटचं जेवताना आमटी, दही, भात, दूध. एकाने, माणसं मला काय विचारतील तुम्हाला माहित नाही, एकाने मला विचारलं, हे असं चाटतात म्हणजे काय. म्हटलं तू चाटत नाहीस का. ही मोठी मजा आहे बरं का. हां, कारण का, एक तुम्हाला सांगू का, शेवटी जे राहिलेलं असतं ना, सगळ्याचं सार असतं. शेवटचं जर तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये लिहून तपासलं तर त्या शेवटचा जो रस राहतो त्याच्यात लोणचं असतं, त्याच्यात भाजी असते, त्याच्यात आमटी असते. सर्व रसाचं एकीकरण झालेलं असल्या कारणाने त्याची गोडी काही, अगदी मोहरीत हात धुवायला जाताना सुद्धा असं करतो. मग हात धुण्याच्या पूर्वी वाटतं अजून एक घास खाल्ला असतं तर काय. हेच जिवंतपणा, हेच प्रभूचं कौतुक आहे. काय आपलं तो होतं बॉस. पहिल्यांदा भात घेतो, बरं नको 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 नको, बरं आण थोडा, काय बरं थोडीशी आण भाजी. माझं म्हणणं कळलं का. सगळी एकरूपता आहे, विसंगती आहे पण संगती आहे. काही खारट आहे, काही आंबट आहे, काही तुरट आहे. हे सगळे प्रकार आहेत बरं का, पण त्याच्यामधून एक रुची आहे. तसं ही जगतामध्ये जेवढी 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 विसंगती आहे त्याच्यातून चैतन्याची एक अलौकिक अशी संगती आहे, आणि हेच त्याच्यातलं सार आहे. महाराज म्हणाले, आता कसं आहे ते बघा. पूर्णत्वेच्या आधाराने काय घडतं. सिंधू कसा आहे. हां, त्या सिंधूची एक गंमत आहे बरं का. काय सिंधूची गंमत आहे म्हणाल तुम्ही तर, समुद्र कायम भरलेला आहे, भरती ओटी, बरोबर आहे ना, आहे ना. हां, आता एक तुम्हाला अनुभव आहे की तांब्या भरला असताना त्यात पाणी टाकलं तर ओसंडून जातं. काय, नदीला पूर आला तर गावात पाणी येतं, येतं का नाही, येतं. ओढ्याला पूर आला तर गावात पाणी शिरतं. असं कुठे ऐकलंय का समुद्राला पूर आला आणि गावात पाणी आलं. जेवढ्या नद्या जात आहेत तेवढं घेत आहे. कधी आपली मर्यादा, म्हणून भगवान मोठे छातीटोक सांगतात, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी. बाग म्हणले समुद्राला लाईन आखून दिली आहे, तो ओलांडत नाही, किती पाणी घाला, आहे चालतंय चालतंय चालतंय. असं आहे का उन्हाळ्यात आटला आणि पावसात भरून वाहू लागला, नाही, बिलकुल काही नाही. फक्त विलास घडतो, काठावर आपटतं आणि लाटा जरा येऊन पडतात, माणसं बघायला जातं. याच्यापेक्षा जास्ती काही. असा आता मला जसं सातारचा जन्म आहे तसं मुंबई पूर्वीपासून आहे. 75 वर्षामध्ये आमचं गिरगाव आणि चौपाटी, आमच्या गच्चीत उभं राहिलं तर चौपाटीचा समुद्र दिसतो. पण माझ्या आठवणीत समुद्र गिरगावात फिरायला आलेला मला कधीच माहिती नाही की बाबा महाराज आम्ही तुमचं नाव ऐकलंय, चला तुमच्या देवळात आम्ही फिरायला येतो. शिल्लक राहील का कोणी. तो नवे नवे हद्द उल्लंघन करून येत नाही, किंवा त्याला असंही वाटत नाही आपल्या काठावर बसून लाखो माणसं भेळ खातायत, आपणही खायला जावी. नाही, त्याने आपली हद्द उल्लंघन केली नाही. हे एवढं सगळं धरून कोण बसतो, कोण धरून बसतो. काय पावर असली पाहिजे. हां, थोडा ढग फुटला तर काय घडलं. अरे 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 बघा काय, हे बघा असं आहे.
ते म्हणाले काय चाललं? हे काही चाललं नाही, विश्वरूप दर्शन आहे. त्याच्यामध्ये चांगलंच असतं वाईटच असतं असं नव्हे. काही मीठ आहे, काही खारट आहे, काही तुरट आहे. हे संपूर्ण जीवनाचा विचार केला तर सगळे सुखाचे दिवस असतात असं नव्हे, आणि सगळे दुःखाचे असतात असंही नव्हे. सुख दुःख नामे जीवन. मग काल थोडं सांगितलं होतं शेवट फळ विऊनी फुल सुखे. शेवट काल विषय आला होता. पुष्पे फळ दोतिले किंवा रसे तृप्त झाली तेने रसना, रसनाने तृप्त झाली संपूर्ण. म्हणून सुखमात्र सच्चिदानंदे त्रिपद जरी अनुवाद तरी प्रत्यय बाधू शब्दासी आला. हे प्रत्यय आहे, हे ब्रह्म एवढा तरी बाधू शब्दासी सर्व प्रत्यय मात्रचे असे प्रत्ययाची प्रत्यत्व होत ते. येथे शब्द शब्दात्वासी रुसे सहजची मौन. इथे शब्द वापरण्याची गरज नाही, शब्द आपोआपच रुसून गेला. जसं पुन्हा मागे जातो. ब्रह्म म्हणजे काय सांगा? गप्प. स्वरूप म्हणजे काय सांगा? गप्प. म्हणजे शब्द शब्दाच्या ठिकाणी रुसून गेला. काय झालं? जरा व्यवहार थोडंसं खाली येतो. घरात कोण असेल तर तुमचा रुसवा कोणीतरी काढून टाकेल. बायको रुसली, 4 तासांनी नवरा आला, रुसवा काढला. काय? रुसून बसली, फुगवून बसली. मग 4 तासांनी आला, म्हणला अगं एवढं काय, आता एवढंच वर्ष काढलं, थोडंसं मी बोललो म्हणून काय बिघडलं, एवढं काय रुसायचं आहे अगदी. हां, त्याला काही मिळालं नाही. 2 दिवस तो बोलला नाही. मग शेवटी ती 3ऱ्या दिवशी आली, आपण घरात राहतो असं बरं दिसतं का? चाललं, चुकलं असेल ना माझं, एवढं काय अगदी. हां घ्या, तुमच्या आवडीचे पोहे केलेत, घ्या. बरं आण म्हणला. काय? बरोबर आहे. हा एकटाच घरात होता आणि रुसून बसला. आता कळला का दृष्टांत? काय? एकटाच बसला. जाऊ दे म्हणलं, आपण रुसूनच बसायचं. दार लावलं, रुसला. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3ऱ्या दिवशी कोणी येईना, मरून गेलं. तसं विशिष्ट ठिकाणी शब्द रुसला म्हणजे संपला. पृथ्वी आप तेज वायू आकाश. पृथ्वी आप तेज वायू आकाशामध्ये. आकाश कशातात? आकाशी अवकाश आत्मा असे. आत्मसत्तेमध्ये काय भरलेलं आहे? आकाश, नाही का? हां, वैकुंठ कैलास. वैकुंठ कैलास त्या माझी आकाश, आणि अवकाशी आकाश आत्मा असे. कोण आहे? कोण आहे? पोकळी कोण आहे? सगळी पंचमहाभूत आकाशात साठवली. आकाश कशात साठवलं? अवकाश आत्मा असे. मग आत्म्यामध्ये ते सामावून गेलेलं आहे. कसा? केवढा मोठा? एवं थोर थोरा होनी ए स्थिती ते नसंडोनी तेची असे नसोनी ही गडे. असते पणच नाही होणे नसोनी जयाचे असणे. नसून सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. काय कळलं? कसं अस्तित्व आहे? नसून सुद्धा आहे पण आहे. चला, एखाद्या घरामध्ये गेला तर बाप बाहेर गेलेला असतो, तो हेड ऑफ द फॅमिली असतो. हां, हेड ऑफ दी प्रमुख. तो घरात नसला ना तरी मुलं सोरे, हे बघ ए, त्या टेबलाच्या फाईलीला हात लावू नको, बाबांच्या आहेत त्या. कळलं का अस्तित्व? काय? फाईलीला हात लावू नका. ती खुर्ची त्यांची आहे ना, बसू नका. इकडचं तिकडचं काहीतरी करता, मग आल्यावर मला बोलणं खावं लागतं. आटपा भाऊ, माझं बोलणं कळलं का? तो तिथे नाही, पण प्रत्येक वस्तूतून त्याचं अस्तित्व जाणवतं. मग नाही त्याचं अस्तित्व जाणवतं, मग आहे त्याचं काय? काय सांगतो लक्षात आलं का? मी माझा मोठेपणा सांगितला नाही, अपूर्वता लक्षात घ्या. तसं चिन्मात्र वस्तूमध्ये चिन्मात्र सत्ता आहे. वस्तूमध्ये निज ज्ञान ही अपूर्वता नाही, आहेच. अपूर्वता काय? अपूर्वता काय? हां, माझा श्वास चालतोय म्हणून मी बोलतोय, अपूर्वता काय? अरे चालतोय म्हणून तर बोलतोय, अपूर्वता काय? आणि तुझा एकट्याचा चालू आहे काय? हे बसलेले काय आहेत? श्वास बंदवाले आहेत काय?
अरे प्रत्येकाचा श्वास चालू आहे, अपूर्वता काय? चिन्मात्र स्वरूपाच्या ठिकाणी, वस्तूच्या ठिकाणी चिन्मात्र स्वरूप प्रगट होणे अपूर्वता नाही आहे, ही वस्तुस्थितीच आहे. जग अवघे पोटी माये, गगना एवढा होणे ठाये, की तेची निशी साहे नाहीपणाची. सूक्ष्म म्हणो तरी थोरा होणी तोर, येथे साठवे हा जगतकार, आकाशाही सविस्तर सविस्तर वसे जेथे. सूक्ष्म म्हणो तरी, जेथे साठवे जगताकार, आकाशही सविस्तर याच्या पोटात आहे. मुळात समुद्र हा पूर्ण आहे, आणि पूर्ण जरी असला तरी पुन्हा त्याच्यात नद्या जातातच, साठवल्या जातातच. या लागे दुर्भरता जाणावी, आणि पूर्णता तरी अन्यथा नव्हे. एवम हे विरुद्धता तरी सामावे सिंधू माझी. तेवी असोनी नाही, पण आता असोनी पूर्ण का पूर्ण हा प्रश्न येत नाही. सद्गुरुराज म्हणजे समुद्र आहेत, अथंग समुद्र आहेत. त्या समुद्राचं स्नान करावं नारळी पौर्णिमेला. नारळी पौर्णिमेला माणसं जातात समुद्राचं स्नान करायला. तसं आयुष्यातून एकदा तरी अमृतानुभवात स्नान करावं.